जगन्नाथ भोईर कारोडी या ठिकाणी आल्यात कारोडी बुळींज तर त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण घेणार आहोत. माझ्याकडनं विनंती करेन की आपण रेडी राहायचं आहे. कारोडी बुळींज वरून या ठिकाणी उपस्थित आहेत भूषणजी भोईर साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. सध्या जाऊया या मॅचच्या दिशेने. सेमी फायनल नंबर 1 टीम 94 कामन वॉन्ट टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेयर अर्नाल्याचा ब्रँड प्रशांत घरत टेनिस क्रिकेटचा एक महानतम खेळाडू बहुचर्चित याही स्पर्धेमध्ये राहिलाय आणि त्याला आपण पाहतोय. मनीष बॉलिंग मार्कवरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्ये सुसर्वदा. टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धेचा आजच्या रात्रीचा या सेमीफायनलचा मॅचची करूया सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑफ स्टंपवरती डिलिव्हर केलाय आणि ही लाईन ही लेन खासियत आहे मनीषची. आमच्यासोबत दिनेशजी किणी या ठिकाणी जॉईन झाले त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. वेलकम दिनेशजी. पहिलाच बॉल डॉट बॉलचा इशारा. धन्यवाद अक्षयजी. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय ऑप्शनच्या बाहेर आणि वेगात हा चेंडू डिलिव्हर केला होता. त्याला पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्रशांत घरत यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी मार्गावरती मनीष तयार होतोय दुसरा चेंडू घेऊन. अक्कोट टप्प्याचा बॉल होता. शॉर्टम पुलचा फटका खेळले तिथे क्षेत्ररक्षक आहे वैभव धूम यांना आपण पाहतोय. बॉलला उचलतील फेकी करतील तद्वर मात्र एक धाव घेतली गेली. एकेरीच्या मदतीने श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा खास संघर्ष राहिलाय या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने हा खेळ खेळला गेलाय जर पाहिलं तर वसई कामण पाये परिसरातील संघ पाहिले होते. ज्या हाफमध्ये 94 संघ वरती आला. जबरदस्त तीही चर्चा आपण करूया. सध्या धापळकावरती एक धाव. करण निजाई ब्लाइंड स्ट्रोक खेळला. यावेळी शरीरभेदी चेंडू होता. डायरेक्ट हिट करायचा होता परंतु एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेने धावपळक जर पाहिलं तर 2च्या घरामध्ये 3 चेंडू 2 धावा. ज्या पद्धतीने ही स्पर्धा राहिली आहे इथे 60 धावा 70 धावा 80 धावाही सेफ नाही आहे आणि आज तेही पाहणार आहोत की सेमीफायनल नंबर 1 मध्ये किती धावा येतील या पहिल्या इनिंगमध्ये. चांगला उल्लेख तुम्ही केलात. 81 धावांचाही पाठलेख इथे झालेला आपण पाहिलेला आहे. आणि कालचाच पहिला मॅच आपण पाहिलं तर 42 धावांवरती शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना गेला होता. शॉर्ट ऑफ लो चेंडू होता त्यावरती हुकचा फटका खेळायचा होता. बॅटचं टॉप एज घेतलाय आणि लॉंग स्टॉपला हा चेंडू निघून येतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सेमीफायनलचा पहिला चौकार 4 धावा. 1 बाउन्सचा इशारा देखील आहे. टॉप एज लागला. हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता. पॉपिंग क्रीजचा वापर केला. अतिरिक्त बाउन्स झाला. 1 बाउन्सचा इशाराही आलाय आणि बाउन्सर बॉलवरती हलकीशी एज. महिमसी दरार चौकार. 4 धावेने धावपळक 6. मनीष पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट फटका. राहिल अन्सारी आहे त्या ठिकाणी. कामणचा बाहुबली बॉलला अडवतोय. एक काटेकी टक्कर आहे. ही एक बिग रायव्हलरी आहे. ज्यावेळी प्रशांत आणि राहिल आमने सामने येतील ना तो एन्काउंटर पाहण्यासारखा असेल. 5 बॉल 6 धावा सध्याच्या घडीला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नशिबाचा चौकार जरूर आला मात्र ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा ठेवतायत. मनीषचं कौतुक करावं लागेल कारण दोन्ही फलंदाज प्रशांत आणि करण आक्रमक आहेत. यावेळेस प्रशांत घरतचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला अगदी फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. यो 6. जबरदस्त फटका खेळला आडव्या बॅटने. फेवरेट फटका ट्रेडमार्क फटका पॅटर्न फटका प्रशांत घरतच्या बॅटमधून. बरोबर चेंडूला ओळखलं. पॉपिंग क्रिकचा वापर केला. डीपमध्ये गेला आणि त्यानंतर या बॉलला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध पाठवून दिला. ॲक्शन रिप्लेला हा ओव्हर द विकेटने चेंडू होता आणि या बॉलला बरोबर अर्धा हुक आणि अर्धा पुल या प्रकारचा फटका स्लॉग हिटच्या माध्यमातून षटकार आलाय. 6 धावेने धावपळक जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा म्हणजे पहिला चौकार पहिला षटकार प्रशांत घरतच्या बॅटमधून येताना पाहिले. सेमीफायनल नंबर 1 आहे आणि अंडर प्रेशर
खेळणं सोपी गोष्ट नाही आहे. मोठमोठे खेळाडू पाहिले अंडर प्रेशरमध्ये कधी कधी खराब खेळही होतो आणि जे रेग्युलर या प्रेशरमध्ये खेळत असताना त्यांच्याकडून ती बॅटिंग आपण पाहिले. प्रशांत घरत यासाठी ओळखला जातो. सुप्रीमो गाजवले, ISPL गाजवले, त्यानंतर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी देखील गाजवले. म्हणजेच एक हरवणारी आयकॉन प्लेअर आहे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. जबरदस्त बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला प्रशांत घरतने आपले हात खुले केलेत, एक चौकार एक षटकार घेत आहेत आणि 12 धावा प्रिन्सी जयू 11 अर्नाला या संघाच्या पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलच्या मॅचमध्ये 70च्या पलीकडे जाण्याचा मानस इथे दाखवला आहे आणि सुरुवातीच्या षटकामध्ये 12 धावा घेतल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती अतुल ठाकरे येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. इथे विकेटचा शोध घ्यावा लागेल कारण भागीदारी चांगली होत असताना पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेंथ ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला आहे आणि तिथे अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू पाठवत आहेत. जबरदस्त चेंडू होता, अगदी पुलचा फटका खेळायचा होता आणि अगदी चेंडूला पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. भरपूर इम्प्रूव्हमेंट केले अतुल ठाकरे. म्हटलं तर ॲज अ बॅटर म्हणून त्याच्या नावावर टेनिस क्रिकेटमध्ये 100 धावा. शतकवीर आहे जो KC अंतर्गत स्पर्धा खेळला होता आणि शतक ठोकला होता या खेळाडूने. ॲज अ बॉलर म्हणून पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी राहील करणच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल यावेळी मात्र स्टंप टू स्टंप लाईन आहे आणि मिडल आणि लेग स्टंपवरून हा बॉल कट केला जातो. लेफ्टी बॅटर आहे तर त्याला आतून बाहेर आउट स्विंग पाहायला मिळतो. अतुल ठाकरे कमी वेळात कमी वयात चांगली जबरदस्त प्रगती करणारा हा खेळाडू आहे. मॅन इन फॉर्म सध्या त्याला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू, अगदी शरीर भेदी चेंडू पाहायला मिळतोय आणि शरीराचा भेद घेणारे चेंडू हाताळतायत, अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवतायत कारण डॉट चेंडू भरपूर मायने राखतील या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. अगदी बिग बॅटल पाहायला मिळतं आहे. एका बाजूला अर्नाळ्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला कामनचा संघ पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, झेलबादची संधी आहे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू लँड होतोय आणि तत्पूर्वी एक धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. काय जबरदस्त गोलंदाजी होते अक्षयजी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि या बॅटलमध्ये अनेक वेळा पाहिले की बॅटर हवी होत असतो, परंतु आज गोलंदाज सध्या जबरदस्त गोलंदाजी करतोय. अप्पा मैदान आणि अप्पा मैदानावरती हा क्रिकेटचा थरार. पहिली नाईटची स्पर्धा 1992ला पाहिली होती, त्यानंतर 2016मध्ये पाहिली. आता यंदाच्या हंगामामधली 2026मध्ये पहिल्यांदा नाईटची स्पर्धा टिवरी गावामध्ये. जबरदस्त श्रद्धांजली चषक प्रेक्षकांचा प्रतिसाद अप्रतिम पाहायला मिळतोय. अतुल ठाकरे पुढचा बॉल घेऊन. प्रशांत घरतने या बॉलला केले हुक, केल्यात 6 धावा बुक. LED स्क्रीनच्या वरून दमदार दर्जेदार श्रद्धांजली चषक सिक्सर. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर होता मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि त्यालाही पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. प्रशांत घरत शो आता मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. षटकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती अगदी आपण पाहतोय. 19 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती एकच धाव होती. पहिल्या 3 बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर एकच धाव आली होती मात्र मागच्या चेंडूवरती मोठा फटका खेळलेत. आसमानी टोला दाखवतायत प्रशांत घरत यांना आपण पाहतोय. जबरदस्त फॉर्ममध्ये यंदाच्या हंगामात प्रशांत घरत यांना आपण पाहतोय. अतुलवरती आक्रमण करतायत. अतुलची अतुलनीय कामगिरी अगदी त्या दिवशी आपण पाहिली होती ज्या दिवशी क्वालिफाय झाले आणि त्या दिवशी जबरदस्त खेळले होते. इथे विकेटचा शोध घ्यावा लागेल. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त चेंडू आतमध्ये वलन घेतोय, पायावरती आदळतोय आणि विशाल नाईक सर सांगतायत ॲब्सोल्युटली प्लम. LBW फलंदाज माघारी परततोय. मोठा धक्का प्रिन्सी जयू 11 अर्नाला टीमला.
डिसिजन इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग याला बोलतात फ्लम 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 LBW विकेट. आणि इथे मात्र कोणतंही उत्तर नव्हतं प्रशांत घरतकडे. जबरदस्त अंपायरिंग विशाल नाईक सर, त्यानंतर परशुराम पाटील सर, ललित शर्मा सर आणि एकंदरीत पाहिलं तर मॉन्टी घोडेकर सरांना आपण पाहिलंय. अनेक सारे पंच या स्पर्धेमध्ये पाहिलेत. अमोल वेतोस्कर सरांना पाहिलंय. आणि आज जर पाहिलं तर 19 धावा आतापर्यंत या 5 बॉलमध्ये, म्हणजे 11 बॉलमध्ये टीम 94 संघाचा बोलबाला राहिलाय. आलाय विघ्नेश ताकल थोडे, आठवेल तो दिवस आणि काय केलेली बॅटिंग. 6 बॉल 22ची गरज कोचिवड्याच्या अगेन्स्ट, 5 मध्ये 22 ठोकल्या होत्या. मॅन इन फॉर्म हाही एक आयकॉन प्लेअर आहे या संघाचा. पहिलाच बॉल यावेळी पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. अकबरची सातत्याने आपण पाहिले की अपील करणं हा त्याचा स्वाभाविक गुण वाईट वाचवण्याकरता. इथे वाईट येतोय. एक्स्ट्रा धावेने धावपळक 20. 5 बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर अतुल ठाकरे जबरदस्त गोलंदाजी करतोय. काही चेंडू हाताला होता प्रशांत घरतकरता, आतमध्ये येणारे चेंडूचं उत्तर नव्हतं प्रशांत घरतकडे. धावसंख्या फलकावरती 20. एक गडी माघारी परतलाय. विघ्नेश यांना आपण पाहतोय काय बॅटिंग केली होती. 4 षटकार ठोकत असताना आपल्या संघाला अंतिम 4 मध्ये घेऊन गेले होते. पायाच्या दिशेने हाताळणी केले. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पिक ऑफ द रिस्ट. चांगला फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग टोला सिक्सर. पहा पिकअप अँड पुल, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कंट्रोल पुलचा फटका, पिकअप शॉट. एका हातामध्ये प्रेक्षकांनी कॅच घेतल्याने इतक्या इझिली कॅच घेतली की बाकीच्यांनी त्याच्याकरता टाळ्याही वाजवल्या, काहीतरी इशारेही केले. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस टीम 94 कामण. आणि अमन शेख काय बॅटिंग केली होती, खास करून तिवरी संघाच्या अगेन्स्ट. दिनेश या गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचची हवा काढली होती अमानने. राहिल अन्सारी टीममध्ये आहे, बाहुबली कामणचा. त्यानंतर पाहिलं तर अनेक सारे खेळाडू आहेत. वैभव धूम. मी विनंती करीन प्रेक्षकांनी कॅच घेतलं त्यांनी यायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे तुमच्याकरता. त्वरित आपण यायचं आहे. जबरदस्त आतापर्यंत हा खेळ पाहतोय. 2 ओव्हर 26 धावा. टीम 94 कामण गोलंदाजी करते. टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय तर प्रिन्सी जाईव 11 हा संघ बॅटिंग करतोय. अर्नाळ्याचा संघ. बॉलिंग मार्कवरती मनीष पुन्हा एकदा. आता मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला चेंडूला वळवलं गेले आणि जबरदस्त फटका येतोय करणच्या बॅटमधून. सिक्सर. थँक्यू डीजेला थांबवतोय. चला आपण सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. सीमारेषेच्या पलीकडे जो प्रेक्षक झेल पकडेल, षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करेल, त्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज आहे. दीपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलं आहे. जबरदस्त फटका खेळले. लॉंगॉनच्या वर्ण चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे आणि 6 धावा मिळवल्यात. करण निजाई यांना आपण पाहतोय. करणची बॅट बोलू लागले आहे. साईड स्क्रीनच्या बाजूला वा. साईड स्क्रीनच्या समोर बसू नका, बाजूला बसा. 32 धावा. एक गडी माघारी परततोय. आक्रमण केले यावेळेस करणने. यावेळेस चांगला चेंडू, खोला चेंडू टाकतायत. ऑन साईडला फ्लिक केलंय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी घडते. रनआउटची संधी निर्माण होईल का? मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2च्या मदतीने धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचतोय. अक्षयजी. अतुल ठाकरे होता फिल्डर. चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा वापर, फुलर लेनचा वापर केला होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका होता. अतुल ठाकरे पुढे आला आणि तिथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. धावपळक 34 धावा आतापर्यंत. 2 बॉल. मनीषला सेकंड स्पेलमध्ये आणलंय विकेट घेण्याकरता, डॉट बॉल घेण्याकरता. आणि पाहूया ते तो करेल का. करण निजाई करता पुढचा बॉल. यावेळी मात्र विकेट घेण्याकरता आणलंय मनीषला सेकंड स्पेलमध्ये आणि दाखवून दिले आता त्याचा स्पेल, त्याचा बोलबाला. कोट अँड बोल्ड
केलं या ठिकाणी करण निझाई बॅक टू द पॅव्हिलियन विकेट डाऊन. वळतोय तिथे शुभ सन्मान केला जातोय. माजी सरपंच मॅडम बाजारीबाई नरेश ठक्कर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. दक्षिता भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. विद्यमान सरपंच आपण पाहिलं तर रवींद्र ठक्कर यांच्या मातोश्री आहेत, त्यांचा सन्मान इथे होतोय. दक्षता भोईर यांच्या शुभ हस्ते बाजारीबाई नरेश ठक्कर माजी सरपंच यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये सामनाही चालू आहे. मॅचच्या दिशेनेही वळूयात. चांगला फटका खेळले, जबरदस्त खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 35 धावा. 35 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 बॉल झाले, 2 बॉल नंतर काही सन्मान आहेत तेही आपण घेणार आहोत. कारण की आज सेमीफायनल जे लाईव्हला प्रेक्षक आहेत त्यांना क्रिकेट हवा आहे आणि स्कोअरबोर्ड हवा आहे म्हणूनच. आणि इथे व्यासपीठावर प्रत्येकाचा सन्मान बहुमान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत प्रत्येकाला. यावेळी मात्र बॉलला लिव्ह केलं, सोडून दिलं. ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल आला आहे आणि वाईट 1 फॉर दी ओव्हर बाउन्सर बॉलचा वापर केला. अगदी आपण पाहतोय अदलून टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी उचली जास्त होते आणि त्याला वाईट घोषित करतायत. धावसंख्या 36 वरती पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती मनीष यांना आपण पाहतोय दुसऱ्या स्पेलमध्ये आले. यावेळेस काही चेंडू हाताळलाय, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अगदी कमी गतीने चेंडू आलाय आणि शरीराच्या दिशेने येतोय. धावसंख्या फलकावरती 36 धावा. एक चेंडू नंतर घेऊयात नूतन त्या 36 धावा, 2 गडी माघारी परतले. शेवटचा बॉल असेल या षटकातला. जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विघ्नेश यांना आपण पाहतोय एक षटकार त्यांनीही टोकलाय. विघ्नेश आणि जिग्नेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. ओ यावेळी मिस टायमिंग फटका आहे परंतु पाठीमागे चेंडू फाईन लेग वरून ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप रिझनला येतोय, नॉन स्टॉप अनस्टॉपेबल चौकार. 4 धाब्याने धावपळक जर पाहिलं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 40 धावा. प्रिन्सी जई 11 अर्नाला टीमची धावसंख्या 40, 2 विकेट. चला व्यासपीठाच्या दिशेने आपण वळूयात. तिथे आणखीन एक शुभ सन्मान आम्ही करतोय. नरेश नाना ठक्कर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नूतन कुमार भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नरेश ठक्कर साहेबांचा आपण सन्मान इथे करावायचा आहे. माईची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जात असताना पाहायला मिळतोय. तदनंतर आदरणीय सन्माननीय भूषण जगन्नाथ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. जावई यांचा सन्मान आम्ही करतोय. सचिन भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते भूषण भोईर यांचा सन्मान आपण करावायचा आहे. सन्मान केला जातोय. अविनाशजी भोईर साहेबांचे जावई आहेत भूषण भोईर यांचा सन्मान व्यासपीठावरती सचिन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होत असताना पाहायला मिळतोय. सामना चालू झालाय. महत्वाचा षटक असेल. राहिल अन्सारी आलेत, आल्या आल्या बाउन्सरचा वापर करतायत. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय आणि तोही पाठवलाय. अकबर शेख यांच्या हातामध्ये 1 फॉर द ओव्हरचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या 40 आहे आणि याच गतीने जर खेळले तर जवळपास आपण पाहिलं तर 60हून अधिक धावा बनू शकतायत. नो डाऊट त्या प्रकारे मी म्हणेन 60हून अधिक धावा
येण्याची दाट शक्यता आहे जर विघ्नेश आणि जिग्नेश टिकले या क्रीजवरती. ओ काय बॉल टाकलाय, स्विंग अँड मिस. आता इथे मात्र रनआउटसाठी विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. सातत्याने डॉट बॉल आले, दबाव आला आणि त्याचा फायदा आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. राहिल अन्सारी म्हणून सांगितलं होतं की कामनचा बाहुबली आहे. गोलंदाजी करताना परफेक्ट रायझिंग डिलेव्हरी, लेग कटर थोडा बाहेर टाकला आणि बाहेर टाकल्यानंतर यष्टीरक्षकाने बॅकअप दिला. विघ्नेश स्ट्राईक एंडला धावत गेला आणि जिग्नेशचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागला. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. अगदी विकेट सॅक्रिफाईस केले गेले कारण विघ्नेशला ठाऊक आहे इथे जास्त चेंडू जर निर्धाव खेळले तर धाबांचा वेग जो आहे तो कमी होऊ शकतोय. मात्र कौतुक करावं लागेल राहिल अन्सारीचं, अचूक टप्प्यावरती भेदक मारा तर करतोय आणि सातत्यपूर्वक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज करण वैती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र स्ट्राईकला विघ्नेश यांना आपण पाहतोय. इथे स्ट्राईक घेण्याचा टास्क केला होता आणि अमनच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक धक्का बसतोय. विघ्नेशलाही माघारी परतवलंय. एका मागोमाग एक विकेट परतत असताना तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये उद्भवली गेले आणि 40 वरती हा चौथा धक्का बसतोय प्रिन्सी जयू 11 अर्नाला संघाला. बॉल होता, आतमध्ये वळणारा बॉल होता. विघ्नेश सातत्याने प्रयत्न चालू होते. जिग्नेशने डॉट बॉल केले, दबाव विघ्नेशवरती आला आणि लईमध्ये आत दिसला नाही विघ्नेशही. इथे मात्र ऑफ कटर बॉलला व्यवस्थित खेळू शकला नाही. मिस टायमिंग फटका आणि चांगला कॉलिंग दोघांमध्ये पाहिला. राहिल देखील धावत होता परंतु त्यांनी सांगितलं की अमन तुझा कॅच आहे आणि अमन लॉंग ऑफवरून जर पाहिलं मिड ऑफपर्यंत चांगलं अंतर गाठलं गेलं. विकास उर्फ चिका मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगल्या धाटणीचा बॅटर. बॅट चेंज अँड टेकन. यावेळी पहा कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जातोय. इथे बॅक टू बॅक विकेटवर विकेट. राहिल अन्सारी ऑन अ हॅट्रिक चान्स. सध्या टीमची हॅट्रिक झाले. 40 वरती 5 गडी बाद. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता त्यावरती फोर्स करायचं होतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा होता विकासचा आणि तोही फसतोय बिहाइंड द विकेट. अगदी आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळतंय. अकबर शेख ह्या चेंडूला अगदी गॅदर करतोय आणि माघारी परतवलंय बॅटरला. 40 धावा 5 विकेट माघारी. ऑन हॅट्रिकचा चेंडू, गोलंदाज तयार. याही वेळेला खोलात चेंडू टाकला होता. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत तिथे क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी 2 धावा मिळतील भरपूर वेळानंतर. अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल नंतर धावफलक हलतं झालंय. 42 धावा 5 गडी माघारी. म्हणजे 40 प्लसचा मॅच पाहिला तो 40 आकड्यावरती गाडी थांबली होती आणि त्यानंतर मात्र इथे या 2 धावा येत आहेत हर्षदच्या बॅटमधून. हर्षद देखील पाहिले आपण या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली. सध्या 5 विकेट गेल्यात. 5 बॉल नंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी काय राहिलने सध्या गोलंदाजी केली. पहिला बॉल जर पाहिला बाउन्सर टाकल्यानंतर सलग 3 विकेट, 1 रनआउट, 2 विकेट, त्यानंतर एक डबल, 2 धावा देत काय गोलंदाजी केले. अप्रतिम. 2 विकेट राहिल अन्सारी करता टाळ्या झाला पाहिजे. बाहुबली या मॅचमध्ये कमबॅक करतोय. 42 वरती 5 विकेट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उल्लेख आपण केला होता की 40 धावा
जर पाहिलं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि ज्या पद्धतीने बॅटर धावत होताना त्याच्या शरीरावरती बॉल आला, फेकी देखील खराब केली आणि त्या अनुषंगाने या टोटल वाईट +2 अशा 3 एक्स्ट्रा धावा आल्यात. एक्स्ट्रा धावेने धावफलक 45च्या घरामध्ये. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहिली आहे. या स्पर्धेमध्ये समीर राऊतचा जर पाहिलं तर बॅटमधून जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या बॉलवर एक बॉल एकला पॉईंटला मारलेली ती धाव कंप्लीट आणि ती आयकॉनिक इनिंग पाहिली होती. हाफ सेंचुरी, पहिली हाफ सेंचुरी अमय आगाशीने ठोकली होती. तोही आपण पाहिलाय. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. जैसी गेन वैसी नसीहत. येतोय षटकार करणच्या बॅटमधून. झेल पकडलेला आहे. त्या प्रेक्षकाला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. तिथे 200 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला दिलं जाईल. सीमारेषेच्या पलीकडे जो प्रेक्षक झेल पकडेल त्याकरता 200चं कॅश प्राईज आहे. दीपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून आणखीन एक फटका. काय फटका खेळले, जबरदस्त टायमिंग आणि हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे. गार्गी बिल्डर्स चे हितेजी पाटील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करतोय प्रज्ञेश पाटील यांनाही विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती या. 2020 बॉईजचे रुपेश पाटील यांनाही आम्ही विनंती करतोय आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. फुल टॉस बॉल, काय फटका खेळलेत, आसमानी टोला, 3 इन रो. आणखीन एक झेल पकडलाय प्रेक्षकाने. या पण व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. धरम यांना आपण पाहतोय. अक्षयजी काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. करण वैती नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय. ज्याच्या नावातच रण आहे त्याचं नाव आहे करण आणि 3 षटकार त्याने ठोकल्यात. काय फटकेबाजी करतोय. लोअर फुल टॉस बॉलला शॉर्ट पुलचा फटका खेळला स्लॉग हिटच्या माध्यमातून. सध्या दर्जेदार मेजवानी आणि धरम भोईर चंद्रपाड्याचा खेळाडू ज्याने हा झेल टिपलाय. आपण यायचं धरम 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. ज्या ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतली त्यांनी त्वरित यायचे. सागर पाटील यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम सागर पाटील. सागर पाटील यांनी देखील झेल घेतलाय. म्हणजे चंद्रपाड्याचे 2 प्रेक्षक आहे जे एका टीम मधून खेळले होते, रॉयल चॅलेंज टीम मधून, त्यांनी झेल टिपल्यात. म्हणजे 200 400 रुपये आतापर्यंत चंद्रपाड्या गावात गेलेत. 63 धावा, 5 विकेट, 3 बॉलवरती 3 षटकार आल्यात. 7 या गोलंदाजावरती चांगला प्रतिसाद. आता यावेळी कमबॅक करणारा चेंडू होता. डॉट बॉलची खूण येते आणि डॉट बॉल नंतर थोडासा श्वास अकबरने हे घेतलाय, साधने हे घेतलाय. 4 बॉल झाले, 63 धावा, 5 विकेट आतापर्यंत. चंद्रपाड्यामध्ये सर्व मालामाल होत आहेत. मॅचचा आनंद घेण्याकरता आलाय रॉयल चॅलेंज ग्रुप किंवा रॉकस्टार ग्रुप यांना पाहतोय. आता धरम भोईरला हे कॅश प्राईज दिलं जाईल. पायावरचा बॉल होता, ग्लान्स करायचा होता. इम्पॅक्ट इन लाईन फ्लम LBW ऑन स्क्रीन. धरम भोईर यांना हे 200 रुपये दिले जाते. वेल्डन धरम. विकेट गेले LBWच्या माध्यमातून 6वा गडी बाद. 63 वरती 5 बॉल. थँक्यू डीजे. स्वर्गीय विजयी गोविंद भोईर यांच्या स्मरणार्थ हितार्थ राहुल भोईर आणि हेतांश राहुल भोईर यांच्या माध्यमातून 2200 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. नो बॉलचा इशारा होतोय आणि रनआउटची संधी गमावलेली नाही. फलंदाज माघारी परततोय. मात्र नोच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल.
ज्या पद्धतीने बॉल आला पंचांनी नो बॉल घोषित केला. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा बॉल. चांगला डिसिजन पंचांकडून. अकबर बघतोय स्क्रीनवरती DRS ची मागणी करणार होता अकबर. यस, बघूया DRS च्या माध्यमातून. अगोदरच अकबरने इशारा केला होता. बघूया TV अंपायर चेक करतील खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केला आहे की नाही हे पाहण्याकरता रिव्ह्यूची मागणी घेतले. ऑन फील्ड डिसिजन नो बॉलचा आला होता. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर रोहन वाईन शॉपचे रोहन पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि गार्गी बिल्डरचे हितेशजी पाटील यांचंही आगमन इथे झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. रिव्ह्यू घेतला गेलाय. यस, इट इज नो बॉल. नो बॉलचा इशारा म्हणून सांगितलं की अगोदर देखील पाहिलं होते की खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालाय बॉल. नो बॉलच्या माध्यमातून आता येणारा बॉल फ्री हिट. रनआउट झाल्यानंतर धावफलक जर पाहिलं तर 64 वरती एक्स्ट्रा धावेने धावफलक. 7 गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रिन्सी जयू 11 अर्नाळा संघ आपण पाहतोय. 7 बॉलिंग मार्कवरती अंतिम बॉल घेऊन फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉलवरती स्लॉग हिट, बिग हिट, आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार आणि इथे येतोय षटकार. 6 धावेने धावफलक 70 धावा. प्रेक्षणीय मॅच पाहिला तिथेही 70चा आकडा आला, इथेही 70चा आकडा आलाय. तिथे चेस झाल्या होत्या, इथे होतील की नाही हा प्रश्नचिन्ह. पहा हिट, जबरदस्त स्लॉग हिटचा फटका. जागा बनवली, ऑफस्टंपवरती गेला, शपल क्रॉस होऊन या बॉलला खेळलं, घुटना बेंड केला आणि षटकाराकरता चेंडूला फेकून दिलंय. घुटना टेक, सिक्सर देख. 6 धावा, 70 धावा. जबरदस्त बॅटिंग अर्नाला टीमकडून आणि 71 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. यानंतर टॉस देखील आपण करणार आहोत. दिनेश जिकिनी मायक्रोफोनवरती आहेत. हॅलो. हितेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याकरता दीपेश भोईर दाऊ यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावायचा आहे. सन्मान इथे होतोय हितेश पाटील यांचा. माईची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. टिवरीच्या नगरीत टिवरी गावाची स्पर्धा आणि हितेश पाटील यांचं आगमन होणार नाही असं कधीच झालं नाही. या आपण रोहन वाईन शॉपचे रोहन पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. इथेही मी विनंती करतोय दीपेश भोईर दाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करावायचा आहे. चला, टॉससाठी वर्सोवा कॅप्टन समाधान आहिरकर यांना विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. रोहन पाटील यांचा सन्मान होतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती दीपेश भोईर दाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. एका बाजूला जय मल्हार वर्सोवा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत परी 11 सातपाटी. या दोन टीम मध्ये मॅच असणार आहे. सेमीफायनल नंबर 2. समाधान आहिरकर येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मयूर मेर आपल्याला पाहायला मिळते. आणि टॉसच्या दिशेने आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम तिथे असतील. बिल्डरचे हितेशजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ टॉस केला जाईल. खास टॉस बनवला या स्पर्धेकरता. टेल अँड हेड, हेड अँड टेल अशा प्रकारचा टॉस. सातपाटी संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला वर्सोवा संघ. एक बिग बॅटल, बिग फाईट.
हेड अँड टेल सातपटी टीम कॉलिंग करते. हेड असा कॉल आणि हेड झालाय. थँक्यू पांडेवरांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे परी 11 सातपटी टीम. कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय काय आहे? फील्ड. फील्ड करायचं आहे. 5 ओव्हरचा गेम आहे. समोर वर्सोवा संघ आहे. काय रणनीती असेल 5 ओव्हरमध्ये कितपत रोखण्याचा इरादा आहे? 50. आणि आज कशा प्रकारची प्लेइंग 11 आहे? काही चेंजेस आहेत का या अगोदर झालेल्या मॅचपैकी? एक दोघे तर नाही मिळत. एक दोघे जण नाही, परंतु वीरू आहे का? नाही. मेन वीरू नाही आहे आणि वर्सोवा टीम आहे समोर. एकंदरीत कसा राहिला आहे या स्पर्धेमधला हंगाम? तुमचा कसा खेळ राहिला आहे? चांगलं राहिले. थोडक्यात बोलतो. आणि आपण वर्सोवा टीम कॅप्टन टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. या महत्त्वाच्या मॅचमध्ये टॉस इम्पॉर्टंट होता का? होता, परंतु ग्राउंडला बघता इथे स्कोरिंग ग्राउंड मला वाटतंय तर दोन्ही बाजूने दबाव आहे. तर एवढा मोठा फॅक्ट नाही आहे की टॉस जिंकला तर मॅच जिंकेल. तर आम्ही देखील ट्राय करू, ज्यावेळी जास्तीत जास्त रन ठेवायला ट्राय करू. आणि त्यांनी देखील बोललं जसं त्यांचे प्लेयर्स काही नाही आहेत तर त्याचा नक्कीच आम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना काय स्टार्ट असेल की 5 ओव्हरमध्ये इथपर्यंत पोहोचलं पाहिजे? स्टार्ट नक्कीच आमची जी गोलंदाजी आहे ती अतिशय अप्रतिम आहे. तर आम्ही नक्की ट्राय करू की 70+ टार्गेट यांना देण्याचा ट्राय करू. आणि एकंदरीत कशी एन्जॉय केली ही स्पर्धा? पहिल्या दिवशी धुमाकूळ तुमच्या संघाने घातला, त्याबद्दल काय म्हणाला आणि या स्पर्धेविषयी? नक्कीच जेव्हा पहिल्या दिवशी आलेलो स्पर्धा खेळायला तर ग्राउंड बघता अतिशय अप्रतिम आयोजन होतं आणि आयोजक देखील खूप उत्तम आहेत. कारण ते नेहमी येऊन मला विचारत होते किंवा आमच्या टीमला की लाईट कशी आहे. फर्स्ट टाइम आम्ही नाईट ठेवली आहे तर कसं वाटतंय, कुठे कमी वाटते का, काय वाटतंय. तर नक्कीच आयोजन खरंच कुठे कमी नाही आहे. जे पण आहे म्हणजे जे पण आयोजन केलं खूप अप्रतिम असं केलं. क्या बात आहे. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनकडून. तर टॉस जिंकलेला आहे परी 11 सातपटी संघाने. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. होणारा मॅच 5 ओव्हरचा आहे. जाऊया कॉम्बॅकच्या दिशेने, जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सर आणि दिनेश जिगणी सर. थँक्यू प्रदर्शन लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतायत आणि त्याचप्रमाणे दिनेश जिकिनी, वॉइस ऑफ पांजू, या दोन्हीही आमच्या समालोचक मित्रांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि थेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026. आदरणीय सन्मान्य महेंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण अनुभवतायत. फर्स्ट सेमीफायनल सध्या आपण पाहू शकतायत. दोन टीममध्ये टीम 94 कॉमन संघ 2 हात करतोय. प्रिन्सी जयू 11 अर्नाळा. सध्या टार्गेट 71 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. प्रदर्शन लाईव्ह या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. पहिला बॉल हर्षद मेहर, अर्नाळा एक्सप्रेस अमान समोर. पहिलाच बॉल ऑफ साईडला. व्हॉट अ शॉट. खूप चांगला फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. विघ्नेश साकरतोडे सध्या या टीमचा हार्दिक पंड्या म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 22, 6 बॉल 23. काय फिनिशिंग टच केलं होतं. वेलकम अक्षयजी साडम, आपलं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू प्रमोद सर. ज्या पद्धतीने पहिलाच बॉल होता, फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवरती एक धावाले अमनने काय बॅटिंग केली होती टिवरी संघाच्या अगेन्स्ट. जबरदस्त पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचची हवा काढली होती. म्हणून टीम 94 संघाची ओपनिंग जोडी फार महत्त्वाची आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट ही ओपनिंग जोडी आहे आणि हर्षद मेहर अर्नाळा एक्सप्रेस आहे. तर इम्प्रेस करायचं आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये. 1 बॉल 1 धाव. अतुल ठाकरे 100 धावांचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. शतकवीर म्हणून ज्या खेळाडूची खासियत आहे तो स्ट्राईक एंडला आहे. पहिलाच बॉल खेळत असताना पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार आणि अतुल ठाकरेच्या बॅटमधून
काय फटका खेळला होता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार अतुल ठाकरे इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं. काय मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट केला होता आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलं गेलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. या षटकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर टीम 94 कॉमन 7 वर जाऊन पोहोचले गेले. हर्षद मेहर हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज आहे ज्याच्या रक्तातच नेव्हर गिव्ह अप असं हे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. मी कधी हार मानणार नाही. एका साईडला आपण पाहिलं तर प्रशांत गरज सारखा एक अनुभवी खेळाडू विघ्नेश साकतोडे, सध्या अब्राम नांगरे यांना सुद्धा आपण पाहू शकतात. आज रोहन तांडेल सध्या प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर चांगले खेळाडू करण वैतीसारखा खेळाडू आज इन झालाय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह काय फटका खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. पहिला ऑन दी अप इनसाइड आउट इनटू द गॅप. माहिती आहे की मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर नाही, पॉवर प्ले आहे आणि पॉवरफुल बॅटिंग करतोय. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट पाहतोय आपण अतुल ठाकरेच्या बॅटमधून. 4 बॉल 11 धावा, त्यामध्ये 3 मध्ये 10. सध्या अतुल ठाकरेचा बोलबाला हर्षदच्या अगेन्स्ट. जबरदस्त बॅटिंग. 5वा चेंडू पुन्हा एकदा हर्षद. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे. फिल्डर डीपमधून पुढे येईल परंतु स्वतः त्या ठिकाणी आपण पाहतो वैभव पुढे आला आणि जबरदस्त कॅच. अब्राम टी शर्ट वरती वैभव परंतु नाव अब्राम आणि इथे जबरदस्त कॅच. 11 वरती पहिला गडी बाद. हर्षदला यश मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅग्निफिसंट कॅच. अप्रतिम झेल टिपला गेला. 11ला 1 सध्या आपण पाहतायत. निल्सन आकडा. 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आपण पाहताय श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 जे व्यक्तिमत्व आपल्यातून दूर गेले त्यांच्या खऱ्या अर्थानं सन्मानाची मानवंदना देणारी ही स्पर्धा आपण सध्या अनुभवतायत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. अकबर शेख सध्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अखेरकार हर्षदने 1 विकेट मिळवली. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही खासियत आहे हर्षद मेहरची, कारण याच खेळाडूला मी ज्यावेळेला वालईपाडा नालासोपारीच्या मैदानात तिथून या खेळाडूला मात्र पुढे येताना पाहायला मिळालं. त्याच बरोबरीने रोहित या खेळाडूला सुद्धा त्याच टीममध्ये खेळत असताना प्लेइंग 11मध्ये ॲज अ फिल्डर म्हणून आला होता, परंतु आज ॲज अ बॅटर म्हणून सुद्धा त्याच्या खेळाकडे पाहिलं जातं. आणि विकास धसगर येत आहेत. विघ्नेश साकतवडेला समजवत आहेत. प्रशांत गरत येत आहेत आणि विकास धसगर सध्या आपण पाहिलं तर खांद्यावर हात टिकून ठेवून मात्र यावेळेला सल्ला मसलत करतायत. अक्षयजी साठम पहिल्या षटकाचा खेळ झाला. 11 धावा 1 गडी बाद आणि 1 ओव्हर झाले. अर्थातच यावेळेला VIP नंबर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, कारण करंट रन रेट सध्याचा 11चा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 24 बॉल असतील आणि 24 बॉलमध्ये 60 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच 15च्या ॲव्हरेजने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट सध्या वाढत जात असताना पाहायला मिळतोय. काय म्हणतील या मॅचबद्दल? तितकाही मोठा नाही आणि तितकाही छोटा नाही आकडा. जर पहिला एव्हरेजनुसार 15-16 धावा आरामात येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 घेतल्यात, 1 विकेट. नेल्सन फिगर आलाय जो को इन्सिडंट आकडा आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमन या खेळाडूवरती भरपूर भरोसा आहे. काय बॅटिंग केलंय या स्पर्धेमध्ये, खास करून टिवरीच्या अगेन्स्ट, दिनेशच्या अगेन्स्ट ती बॅटिंग पाहिली होती आणि ते आता सध्याच्या घडीला उपयुक्त ठरेल का त्याच प्रकारची बॅटिंग. तर एका साईडला विघ्नेशला पाहतोय, एक जबरदस्त मॅन इन फॉर्म ह्या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य ज्याने गाजवलंय विघ्नेश. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. ऑफ स्टंप लाईन होती, यॉर्कर लेनचा मारा. ही खासियत आहे, ही कन्सिस्टन्सी आहे आणि मागील 3-4 वर्षामध्ये विघ्नेश साकळतोडे याचा परफॉर्मन्स पाहिला ना, जो टेम्पो आहे ना, तो ग्राफ
हाय लेवलला पाहतोय. जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केले विघ्नेशने. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी यावेळेला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर प्लेअर. यावेळेला अमानच्या बॅटमधून सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. षटकारासाठी टक्कन आवाज आला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. वाह. बॉलला उडवलं गेलंय. ही खासियत आहे अमान शेखची. अमान फ्रॉम कामन आणि सध्या जबरदस्त बॅटिंग करत असताना विघ्नेश पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार अमानच्या बॅटमधून. मॅन इन फॉर्म आहे आणि सध्या चॅम्पियन क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहिला यंदाच्या हंगामामध्ये. पुढचा बॉल अमन करता. ड्राईव्ह केला ऑन साईडला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे आणि तिथे मात्र एक धाव. एका धावेने धावपळक पाहिले तर 18 धावा. एक षटकार आला, एक डॉट आला, त्यानंतर सिंगल आलाय. समसमान स्थिती प्रमोद सर सध्याच्या घडीला. अठरा रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश साखळतोडे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. जर अर्नाळा टीम जर विजयी झाली तर निमेश घरत, बिलाल पाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. विशाल नाईक सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. रिक्वायर्ड रन रेट 14.86चा पाहायला मिळतोय. प्रिन्सी जयू 11 अर्नाळा टीम 71 धावांचा पाठलाग यावेळेला आपण पाहत आहेत. 71 धावांचं लक्ष समोर ठेवलं आणि त्याचा पाठलाग करत असताना अकबर शेख सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा या षटकामध्ये धावा थांबवलेत मिस्टर विघ्नेश साखळतोडेने. म्हणूनच कमबॅक होतोय. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरला 11 आल्या होत्या आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली विघ्नेशची. परंतु अमन आहे स्ट्राईक एंडला. रनवेमध्ये थोडासा बिघाड, रनअप चुकला गेला. 20 धावा आतापर्यंत, 1 विकेट. 71चा टार्गेट जे आहे ना ते सेट केलंय. अजून 51 धावा हव्यात. उर्वरित जर पाहिलं टोटल 20 बॉल आहेत. 20 बॉल 51 धावसंख्येची गरज. विघ्नेश पुढचा बॉल घेऊन. या बॉलला लेग कटर बॉल थोडासा बाहेर गेला. वेट अँड वॉच करत राहिला आणि आता थर्ड अंपायर रेफर केला जाईल. बॅटिंगवाल्या टीमनी टीव्ही अंपायरला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. बघूया वाईड आहे की नाही, त्याकरता DRAची मागणी आहे. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आणि अमन आहे. अमन अकबर ही जी जोडी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. हे दोघं टिकले तर या धावा चेसेबल आहेत. जर विकेट गेला तर दबाव आहे कामन टीमवरती. येस, ॲब्सोल्युटली राईट अक्षयजी साटम. ज्या पद्धतीने आपण तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण ही जोडी जर मैदानात मध्ये राहिली तर डेफिनेटली धावांचा वेग आणि धावांचा डोंगर मात्र जरूर चढवताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथून जर ही जोडी ब्रेक झाली तर कदाचित येणाऱ्या फलंदाजावर थोडासा कुठेतरी दबाव वाढताना पाहायला मिळेल. कारण या टीमचा बाहुबली राहिल अन्सारी सुद्धा अजून येणं बाकी आहे. प्रकाश तुंबडा असतील, वैभव धूम असतील आणि या वेळेला आपण पाहिलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. अकबर शेख सध्या यावेळेला आपण पाहत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज विघ्नेश साखळतोडे. राईट उडतं विकेट. यावेळेला अप्रतिम चांगला फटका ऑन दी ऑफ खेळला गेलाय. सरळ बॉल निघून येईल. अब्राम ला बीट करत बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि परशुराम पाटील सरांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी 4 रन. बरोबर मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये खेळला गेला. इन टू द गॅप. अब्राम त्या ठिकाणी होता. बॉल वेगाने इतके आला की अब्राम बॉलला अडवू शकला नाही. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 47 धावसंख्येची गरज. बिग बॅटल, बिग फाईट. 18 बॉलमध्ये पाहिजे 47 धावा. प्रिन्सी जयू 11 अर्नाळा हा संघ पाहतोय गोलंदाजी करत असताना 70 केले. 71चं आव्हान सामोरं ठेवले आणि आतापर्यंत टीम 94 कामन संघ पाहतोय 24 वरती 1 गडी बाद.
त्यामध्ये 6 मध्ये 12 केल्यात अमन शेखने आणि अकबर सध्या स्ट्रगल करतोय. अनेक उन्हाळे पावसाळे अनेक चढ उतार पाहिल्यात, अनेक टुर्नामेंट ज्याने गाजवल्यात. स्ट्राईक एंडला अकबर शेख आणि एका साईडला गोलंदाजीमध्ये देखील हे नाव चर्चेमध्ये आहे. अर्नाळ्याचा ब्रँड प्रशांत घरत. बेस वर्सेस बेसची लढाई. एका साईडला कामनचा अकबर शेख तर दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. हा बॅटल एक मजेदार असेल. एक चुरशीचा बॅटर. 24 धावा आतापर्यंत 18 बॉलमध्ये 47ची गरज. लेफ्टी वर्सेस रायटी एक कॉम्बिनेशन पाहतोय. प्रशांत घरत बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. खास करून अकबर शेख या बॅटर करता स्पीडअप करायचा गेममध्ये. प्रशांत घरत फिल्डिंग सेट करतोय. विघ्नेशनी या अगोदर शेवटच्या बॉलवरती पाहिलं तर चौकार आला आणि तिथून त्या षटकामध्ये धावा आल्या, म्हणजे कन्सिस्टन्सी होती. शेवटच्या बॉलवरती अमनने कमबॅक केला आणि त्या चौकारनिशी धावपळक 24 वरती. 18 बॉल 47 हे मॅचचं समीकरण आहे. मजा येईल शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारा हा क्रिकेटचा खेळ. ही मॅच अर्नाळा की 94 कामन. प्रशांत घरत बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. अकबर शेख करता पहिला बॉल. पहिलाच बॉल. यावेळी मात्र खरा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. लोवर फुलटॉस फ्लाईट दिली होती आणि कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी करायचं होतं. एक्स्ट्रा धाव येते. मी म्हणेन बॅटर अकबर या बॉलला छेडण्याचा इरादाच केला नाही. त्यावेळेला मात्र जरूर थोडासा फिंगरचा वापर केला होता. खूपच दूर होता बॉल आणि यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स येत आहेत आणि एक्स्ट्रा बॉल सुद्धा फेकावा लागतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 धावा झालेत. 6 बॉलमध्ये 12 रन. अमान शेखच्या बॅटमधून आपण पाहतायत. अकबर शेख एका साईडला 2 बॉलमध्ये 1. अप्रतिम चांगली स्पर्धा पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक या स्पर्धेचे प्रणेते दीपेश अर्थातच दाऊभाऊ यांना आपण पाहतायत. ऑन साईडला खूप चांगला फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. खूप चांगले प्रयत्न केले हर्षद मेहरने, परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांसाठी 6 धावा. पिकअप शॉट. यावेळी अकबर शेखच्या बॅटमधून षटकार येतोय. फिल्डर पोचला होता, हाताला स्पर्श झाला आणि या ठिकाणी मात्र चेंडू त्याला बीट करून षटकार येतोय. 6 धाव्याने धावपळक 32 धावा. म्हणून सांगितले की हा बॅटल जो आहे ना तो रंगतदार स्थितीमध्ये आहे. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन फोर्स केला बॉलला. मिड विकेटला बॉल गेला डीपमध्ये. फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी एकच धाव येईल. एका धाव्याने पाहिलं तर धावपळक 33च्या घरामध्ये. करंट रन रेट पाहिला तर 14.14चा आहे आणि रिक्वायर रन रेट त्याच्याच आसपास 14.25. म्हणजे या मॅचमध्ये सध्या दोन्ही संघ समसमान स्थितीमध्ये बॅलेन्सिंग मॅच आहे आणि 50-50 वाला हा मुकाबला पाहतोय. 33 धावा 2 बॉल. चांगली रणनीती आणि स्ट्रॅटेजी यावेळेला अप्रतिम आखले गेले. आतापर्यंत गेम प्लॅनिंगनुसार खेळ करत असताना अमान शेख 6 बॉलमध्ये 12. सुपर बॅटिंग करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने आणि अकबर शेखला आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 8 रन 200च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपण पाहू शकतायत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जीता वही सिकंदर. स्लोवर 1 बॉल. यावेळेला ओळखलं होतं लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. वा काय फटका खेळलाय यावेळेला. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. मॅक्झिमम 6. या स्पर्धेकरता 3 नंबर पारितोषिक आर्थिक सहकार्य रितिका रोहन पाटील वालीवडून आणि खास या स्पर्धेकरता त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभलंय रोहन वाईन शॉपच्या प्रोप्रायटर. 25,000 रुपये त्यांच्याकडून आले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजे. रोख रक्कम 25,000 रुपये. आणि या अगोदर षटकार आला. अमान काय बॅटिंग करतोय. दोन्ही एंडने आता मारा पाहायला मिळतोय. अमान शेख सिक्सर देख सेट झालाय. समोर जर बॉल ठेवला ना तर कार्यक्रम त्या टप्प्यातच केला जाईल. आणि प्रशांत घरतच्या अगेन्स्ट हा हल्ला बॉल षटकार पाहिला गेला. 6 धाव्याने जर पाहिलं तर टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. एकोणचाळीस धावा या धावफलकावरती. थोडासा अपडेट होईल. अर्नाला संघ जिंकला तर लक्ष्मी सरस्वती यांच्याकडून
रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राईज ऊर्जा दिली जाते. अर्नाला टीमच्या बाजूने देखील प्रेक्षक आहेत तर 94 कामांच्या बाजूने देखील पारितोषिक येतील. 39 धावा आतापर्यंत. ऑफ स्टंपवरती हा बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल. प्रशांत घरत थोडासा दबाव जाणवतोय त्याच्यावरती. आणि या ओव्हरमध्ये पाहिलं प्रमोद सर तर 3 बॉलमध्ये 16 धावा दिल्यात. प्रशांत घरत अंडर प्रेशर येतोय. त्याचं कारण आहे अमन आणि अकबर जबरदस्त बॅटिंग करतायत. 15 मध्ये 31ची गरज. दोन्ही फलंदाज लयबद्ध झालेत आणि खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, युजेस फुटवर्क, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन आणि अप्रतिम टेक्निक यावेळेला वापरले गेले. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं, चांगला निर्णय घेतला आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना प्रशांत घरत थोडासा महाग ठरतोय. त्या दिवसाच्या तुलनेमध्ये आज त्याची बॉडी लँग्वेज एवढी पॉझिटिव्ह दिसत नाही आहे. त्या दिवसामध्ये जी एनर्जेटिक लेवल होती, जी गोलंदाजी केली होती ती वाखण्याजोगे पाहायला मिळाली, परंतु आज ती बॉडी लँग्वेज थोडीशी कुठेतरी ढासळताना पाहायला मिळते. हो नक्कीच. आणि त्याच अनुषंगाने काय फटका खेळलाय, अप्रतिम प्रॉपर क्रिकेटिंग शॉट विराट कोहली स्टाईलमध्ये कव्हरच्या वर उडवलेला अतिशय दर्जेदार टेक्निकली सिक्सर. ऊपर से भी ऊपर वाला स्टँड अँड डिलेवर, त्या प्रकारे स्टँड कडे कडे खेळलेला फटका, जबरदस्त ऑफ स्टंपचा बॉल आणि कव्हरच्या वरून उडवलेला कव्हरचा लवर हा षटकार पाहिला गेला. बॅकफूट पंच सिक्सर. अप्रतिम अमन काय फॉर्मला आहे आणि त्याच्या बॅटमधून या स्पर्धेत धावा बोलू लागल्यात. 8 मध्ये 24 त्याने केल्यात. 47 धावा 4 बॉल. प्रशांत घरत दबावमध्ये आहे आणि दबाव या शब्दाला बाहेर ठेवावं लागेल. 4 मध्ये 23 सध्या खर्च केलेत, त्यामध्ये 4 वाईड आहेत, 3 षटकार, 1 सिंगल. अप्रतिम बॅटिंग अमन. पुन्हा एकदा बॅटची एज, अप्रतिम कॅच. करण होता त्या ठिकाणी आणि काय डाईव्ह लगावली. अप्रतिम, ब्रिलियंट, फॅब्युलस कॅच ऑफ द मॅच. परफेक्ट कॅच. विकेट डाऊन. काय झेल टिपला होता, अप्रतिम. या टीमचा हा जॉन्टी रोड्स आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल टिपला गेलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहिले असेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानात काय झेल टिपला होता आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली होती, भरपूर लाईक्स मात्र त्या कॅचला आले होते. तोच करण वैतीला आपण पाहतायत. काय झेल टिपला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड अनबिलिव्हेबल कॅच आपण पाहू शकतायत. कॅच ऑफ द मॅच सध्या आपण पाहताय. 47ला 2. 24 रनची आवश्यकता असताना स्लॉक केले या बॉलला. राहिल अन्सारीचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉफ्ट. ओ माय गॉड. या वेळेला तर आपण पाहिलं तर झेल परिपूर्ण धरतीला दान केला गेलाय. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल सोडला. करण वैतीने चांगला कॅच टिपला होता, परंतु या वेळेला अब्राम नाटू त्या ठिकाणी खाटू या वेळेला आपण पाहू शकताय जे पुढे सरसावले आणि अब्राम खाटूने मात्र या वेळेला कॅच ड्रॉप केला. 12 बॉल 23 रन. 12 बॉल 23 रनची आवश्यकता. राहिल अन्सारी सारख्या चांगल्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय तर डेफिनेटली या जीवनदानाचं संधीचं सोनं करायला तत्पर आहे राहिल अन्सारी. वय वर्ष फार कमी आहे या खेळाडूचं. अंडर 25. 12 बॉल आणि 23 रन. 48 मध्ये एकंदरीत 2 गडी बाद झालेत आणि प्रिन्सी जय 11 अर्नाळ टीम कमबॅक करेल का? अक्षयजी साठम ज्या पद्धतीने टीम 94 कॉमन टीमने प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलं आहे आणि त्यामुळे आता गोलंदाज सुद्धा चांगली कॉन्ट्रीब्युशन करत असताना इथे अब्राम काटूने जो झेल सोडला तो कदाचित या वेळेला महाग ठरू शकेल. नो डाऊट. चांगला उल्लेख तुम्ही केला आणि तो झेल येणारे चेंडू दर्शवितील की किती महागडा झेल होता. राहिल अन्सारी बाहुबली आहे, फॉर्ममध्ये देखील आहे आणि सध्या
त्याचा झेल सोडणं म्हणजे या क्षणाला थोडं अवघड जाईल अर्नाळा संघाला. परंतु क्रिकेट आहे, एक झेल सुटला म्हणून तो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरत नाही. कमबॅक करायचं आहे आणि अर्नाळा टीम जाणतो कमबॅक करणं, म्हणून बॉलिंग मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये आणलं आहे मिस्टर विघ्नेश साखल तोडे. अशाच प्रकारचा सामना पाहिला होता आणि तेव्हाही 3 धावा देत आपल्या टीमला कमबॅक केलं होतं याच स्पर्धेमध्ये. स्विंग अँड मिस म्हणून सांगितले की एक कॅच सुटला म्हणून मॅच सुटला नाही. विघ्नेशमध्ये ती क्षमता आहे ना, ठासून भरले. मॅच विनर खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे आणि बेस वर्सेस बेसची लढाई ज्यावेळी होती ना त्यावेळी एक वेगळी मजा या मॅचमध्ये पाहतोय. तेच घडलंय, डॉट बॉल आलाय. 48ला 2 सध्या आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. यावेळेला बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर केला होता परंतु खूपच बाहेर होता आणि विशाल नाईक सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 49. 49 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील आत्तापर्यंत बॉल फक्त आणि फक्त 1 फेकून झालेत. प्रशांत घरत येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत असताना आपला अनुभव शेअर करतायत. कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तो दुसऱ्याला शेअर करत जा. जर तुमचा एक्सपिरियन्स जर चांगला असेल तर डेफिनेटली दुसऱ्याला शेअर केल्यानंतर ऑटोमॅटिकली मात्र तो एक्सपिरियन्स वाढत जातो. हे नॅचरली आहे आणि तेच प्रशांत गरज सध्या करत असताना आपण पाहत आहेत. 49 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट पिकअप शॉट. काय फटका खेळाय, जबरदस्त. आकाशाला भिडणारा हा षटकार. 6 धावा. बाहुबली आणि आलाय बाहुबली षटकार. शॉर्ट आर्म पुलचा पटका, शॉर्ट आर्म जॅमचा पटका. बाहुबली सिक्सर. कॅच सुटला आणि त्यानंतर सध्या षटकार आलाय. हेच पाहिलंय की राहिलचा जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा समोरच्या संघावरती राहिल जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये तेच घडलंय. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य जपायला हवं. कॅचेस विन द मॅचेस. परंतु अजूनही क्रिकेट आहे, कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. 10 बॉल 16ची गरज. राहिल करता पुढचा बॉल. थोडासा दबाव आहे, रनवेमध्ये सातत्याने बिघाड होतोय. विघ्नेश साखल तोडे वर्सेस राहिल अन्सारी. या दोघांमध्ये एक जबरदस्त इनकाउंटर नॉक पाहायला मिळतोय. 55 धावा आतापर्यंत 2 विकेट गेलेत. राहिल अन्सारी करता पुढचा बॉल. लांबून या बॉलला खेचलंय. यावेळी मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. दिवस नसल्यावर या घटना घडत असतात. नजरहटी, दुर्घटना घटी आणि या क्षणाला पुन्हा एकदा कॅच सुटतोय. प्रमोद सर काय सांगाल आता? एका साईडने गोलंदाज तर चांगली गोलंदाजी करतोय, विकेट सेटअप करतोय. जर फिल्डरचा साथ नसला ना तर मग काही करू शकत नाही गोलंदाजही. आज नशीब घेऊन उतरलाय राहिल अन्सारी आणि त्याचमुळे मात्र यावेळेला आपण पाहताय झेलवर झेल सुटले जात आहे त्याचे. आणि इथे परिणाम काय तर कदाचित पराभवाची चव सुद्धा चाखायला मिळू शकते. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. त्याच खेळाडूकडे मात्र सातत्याने झेल जातोय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर कदाचित फील्ड सेटअप चांगलं केलेलं नाही आहे. करण वैतीसारखा एक चांगला खेळाडू तो सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जिग्नेश किनीसारखा खेळाडू तो सर्कलमध्ये होता. करण निजाईसारखा खेळाडू सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर कुठेतरी मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की फील्ड सेट व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि त्याचंच कारण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं की जे चांगले खेळाडू आहेत, जे माइंडसेट त्यांचं परफेक्शन पाहायला मिळतं, प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांचं चांगलं असतं, ते मात्र खेळाडू सर्कलमध्ये राहिलेत तर त्याचा कुठेतरी परिणाम हा बाउंड्री लाईन टच आपल्याला पाहायला मिळतो. यात ती मात्र शंका नाही आहे. कारण करण निजाई उडता करण आहे. करण वैतीसारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. मग त्यानंतर जिग्नेश किनी तो सर्कलमध्ये होता, त्यालासुद्धा आतमध्ये ठेवलं गेलं. परंतु अब्राम खाटूसारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहे. तर या खेळाडूला कुठेतरी मात्र आपण पाहत आहेत अशा सिच्युएशनमध्ये जर बाउंड्री लाईन टच ठेवतील तर कुठेतरी त्याचा परिणाम थोडाफार आता सोसावा लागला. यात ती मात्र शंका नाही आहे. आणि तेच घडलं या मॅचमध्ये. अगदी जे तुम्ही बोललात त्याच पद्धतीने. कारण की होत असतं, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या रणनीती आखणं फार गरजेचं आहे. कुठला खेळाडू डीपमध्ये चांगली फिल्डिंग करतोय, कुठला खेळाडू फ्लाइंग स्लिपला चांगली फिल्डिंग करतोय, कुठला खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये धावा रोखतोय, अशा फिल्डरलाच तुम्ही त्याच्या पोझिशनवरती ठेवा. आणि तेच सध्या थोडंसं अर्नाळ्याच्या अंगलट आलंय.
आता हा बॉल पाहिला तर यॉर्कर लेनचा मारा केला. विघ्नेश साकलतोडे एका साईडने किल्ला लढवतोय ॲज अ बॉलर म्हणून आणि हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनी खूप काही चित्र बदलले आहेत आतापर्यंत. येणारे बॉल जर पाहिले 8 बॉल 15ची गरज. पुन्हा एकदा शरीरभेदी चेंडू होता आणि इथे रनआउटची संधी होती परंतु नाही. एक धाव येते लेग बाईटच्या माध्यमातून. येणारे बॉल 7 मध्ये 14 आहे. राहील स्ट्राईकला आहे. स्वतःला स्ट्राईक घेईल की षटकार येईल की विकेट जाईल. इंटरेस्टिंग बॉल आहे या मॅचचा. या बॉलवर परिपूर्ण मात्र आपण निर्भर राहणार आहे. जर इथे विकेट कदाचित गेली तर डेफिनेटली इथे जर विकेट मिळाली तर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. परंतु इथे माइंडसेट वेगळा असेल. तुमचा माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो. तुमची विचारसरणी खूप महत्त्वाची असते. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. आणि सध्या यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. पटकेबाजी आहे. आमना छोडे जो भी हमसे पंगाले. आणि सध्या कामनचा बाहुबली आपण पाहतोय. प्रत्येक विभागामध्ये बाहुबली या नावाची चर्चा केली जाते. जसं चंद्रपाड्यामध्ये जुगल आहे चंद्रपाड्याचा बाहुबली, तसंच टीम 94चा बाहुबली आपण पाहतोय मिस्टर राहिल अन्सारी. आणि जर पाहिलं ना कारभावचा बाहुबली सूरज पाटीलला देखील पाहिल्यात. अनेक टीममध्ये अनेक सारे बाहुबली आहेत. बाहुबली म्हणजे मोठा षटकार ठोकणारा, शरीर एष्टी जर पाहिली तर दमखम असणारा आणि दर्जेदार गेम फिनिश करणारा मॅच विनर प्लेयर सध्या राहिल अन्सारी काय बॅटिंग करतोय. म्हणून सांगितलं होतं की शेवटचा बॉल फार निर्णायक आहे. त्या बॉलवरती विकेट की षटकार. षटकार आलाय आणि त्या षटकारनिशी पुन्हा एकदा गेम चेंज झालंय. येणारे बॉल 6 मध्ये 8. अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले 6-8 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. फेवरेट आकडा आहे टेनिस क्रिकेटचा. म्हणून अजूनही या मॅचमध्ये असं म्हणणार नाही की अर्नाला संघ बॅकफुटला आहे. 50-50 मॅचेस मी म्हणेन ज्या पद्धतीने. मनीष आहे. आता मनीष कशा प्रकारे बॅटिंग करेल, राहिलला स्ट्राईकवर आणेल की मोठा फटका खेळेल की गोलंदाज करण निजाई आपला जबरदस्त स्पेल या ठिकाणी दाखवेल. पहिला बॉल करण वैती. फ्लाईट दिलेला बॉल होता. या बॉलला फिंगर रोल केले आणि एकच धाव. जो उल्लेख केला की स्ट्राईकवरती राहिलला आणेल का, तर डेफिनेटली स्ट्राईकवरती राहिलला आणले. आता प्रमोद सर इथे करणला एकच गोष्ट करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राहिलचा विकेट पाहिजे आणि राहिलला हेच करायचं आहे की षटकार ठोकायचा आहे. बरोबर, अगदी आपण योग्य वर्णन केलं. कारण राहिल अन्सारीचा माइंडसेट हेच आहे की दबाव घेण्यापेक्षा आपण इथे मॅच क्लिअर करूया. परंतु कधी कधी असं होतं की या वेळेला प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याच्या ऐवजी आपल्या स्वतःवर दबाव येतो. त्यामुळे माइंडसेट वेगळा असेल. इथे ऑन साईडला माइंडसेट हाच होता की सामना या वेळेला क्लिअर करूया. सरळ बॉलला फेकून दिलं. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट ISPL मधला हा 9वा असावा. षटकार 6 धावा. चा 9वा असता आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त फटका. लांबूनच या बॉलला खेचला गेला. डीप इन द क्रीजमध्ये गेला. चांगला पॉपिंग क्रीजचा वापर केला आणि फॉलिंग स्वीपचा हा शानदार षटकार पाहायला मिळतोय. स्लॉग हिट बरोबर. स्कोर लेवल झालाय. 1 रन कंपल्सरी पाहिजे आहे. आणि इथे सरळ कॉमेंट्री स्टुडिओच्या स्वागताकरता खेल खल्लास MS धोनी कॉपी बुक स्टाईलमध्ये मॅच विनीत कामनचा बाहुबली राहिल अन्सारीच्या बॅटमधून मॅच फिनिश करणारा दर्जेदार धमाकेदार हा षटकार पाहिलाय. 6 धावेने खेळ खल्लास. अडलक टीम प्रिन्सी जयू 11 अर्नाळा अँड कॉंग्रॅच्युलेशन. फायनलमध्ये जाणारा
पहिला संघ टीम 94 कामन या संघ